आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। दोधेश्वर येथील कुस्तीचा जंगी आखाडा संपन्न, मल्लांच्या चित्तथरारक लढतीने प्रेक्षक मंत्रमुग्ध। बागलाण तालुक्यातील दोधेश्वर येथे ग्रामस्थांच्या वतीने शिवकालीन भवानी माता मंदिर परिसरात भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेत कसलेल्या मल्लांनी आपल्या कौशल्याचे प्रदर्शन घडवत उपस्थित कुस्तीप्रेमींच्या डोळ्यांचे पारणे फेडले। पारंपरिक कुस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित या उपक्रमाला पंचक्रोशीतून मोठा प्रतिसाद लाभला। विविध भागातून मल्लांची उपस्थिती या स्पर्धेचे खास वैशिष्ट्य म्हणजे यात केवळ स्थानिकच नव्हे तर धुळे, मालेगाव, सटाणा, सुरगाणा आणि नामपूर सारख्या विविध भागातून नामांकित आणि नवोदित पैलवानांनी सहभाग नोंदवला होता। अटीतटीच्या झालेल्या लढतींमध्ये अनेक मल्लांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांना आसमान दाखवत विजय मिळवला। प्रमुख मान्यवरांची उपस्थिती। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले। यावेळी प्रमुख उपस्थितीत खालील मान्यवरांचा समावेश होता: रामदास देवकर, पोलीस पाटील नानाजी गातवे, उपसरपंच ज्ञानेश्वर मुक्ता देवकर, पिंटू पानसरे, तसेच गेणू गातवे, भगवान गातवे, लक्ष्मण घोडे, सखाराम सोनवणे, शिवाजी जाधव, भारत गातवे, पांडुरंग घोडे, हिरामण शेडके, प्रभाकर येडे आणि बारकू सोनवणे यासह गावातील इतर मान्यवर व तरुण मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। पोलीस प्रशासनाचे सहकार्य। स्पर्धेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि शिस्त राखली जावी यासाठी सटाणा पोलीस स्टेशनच्या टीमने चोख बंदोबस्त ठेवला होता। पोलीस प्रशासनाच्या सहकार्यामुळे स्पर्धा अत्यंत शांततेत आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडली। पारितोषिक वितरण। विजेत्या मल्लांना मान्यवरांच्या हस्ते मानचिन्ह आणि रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले। ग्रामीण भागातील खेळाडूंना व्यासपीठ मिळवून देणे आणि मातीतील कुस्ती टिकवून ठेवणे हाच यामागचा प्रमुख उद्देश आहे, अशी भावना आयोजकांनी व्यक्त केली। सकाळपासून कुस्ती शौकीनांनी मैदान परिसरात गर्दी केली होती। ढोल ताशांच्या गजरात आणि जय भवानीच्या जयघोषात हा कुस्तीचा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला। BV न्यूज महाराष्ट्रासाठी सहसंपादक अशोक शिंदे।